नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 11 जागांसाठी जी स्टाफ कार ड्रायव्हरची भरती निघालेली होती, तर त्याचे आता फायनल रिझल्ट जे आहे, तर फायनल रिझल्ट लागलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काय आता टेस्ट झालेले आहेत, तर त्या टेस्टचे मार्क जे आहे ॲडिशन करून फायनल रिझल्ट जो आहे, तर तो लावलेला आहे. आणि त्यानंतर मग जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील, जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर तुमचं कॅरेक्टर म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल वगैरे जे पूर्ण बाकीच्या राहिलेल्या आहेत गोष्टी, तर त्या तुमच्या होणार आहेत. मग त्याची जी काही लिस्ट लागलेली आहे, तर त्याविषयी माहिती बघूया. आणि जे विद्यार्थी बघा, स्टाफ कार ड्रायव्हरसाठी परत खूप साऱ्या व्हॅकन्सी ज्या आहेत, तर बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत निघत असतात. मग त्यामध्ये कशा प्रकारचे स्टेप असतात, त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती मिळणारच आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, मग तुमचे सिलेक्शन प्रोसेस कशी असते, नंतर कोणत्या म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट किती मार्क्सची असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती मार्क्सला असतं, एक्सपिरियन्स किती मार्क्सला असतं, तर याची तुम्हाला बेसिक माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे बाकीचे ज्यांनी पेपर दिलेले त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि जे विद्यार्थी बघा स्टाफ कार ड्रायव्हरसाठी सुद्धा अप्लाय करत आहेत किंवा यापूर्वी सुद्धा अप्लाय केलेला आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे. तर जी नोटिफिकेशन होती बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर या ठिकाणी बघा मुंबई हायकोर्ट अंतर्गत बघा या ठिकाणी 2 वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. मग यामध्ये बघा टोटल 11 जागा होत्या. आणि तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे एस-10 नुसार किती आहे बघा 29,200 ते 92,300 या दरम्यान तुम्हाला व अ, व नियमाप्रमाणे भत्ते म्हणजे बघा जवळपास 21,200 ते 92,300 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असतं. तर टोटल तुम्ही बघितले आहे. टोटल 11 पदे होते. तर ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट होती. आता त्यानंतर बघा, ही जी लिस्ट लागलेली आहे, तर ती 12 फेब्रुवारी 2026 ला लागलेली आहे. यामध्ये बघा 35 कॅन्डिडेट जे आहेत, तर त्यांचं डिटेल्स इन्फॉर्मेशन जे आहे, तर त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ही विद्यार्थ्यांनी जसं की स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट पण दिलेली आहे, त्यानंतर बाकीची व्हायवा जी आहे, व्हायवा पण त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार तुमचे मार्क्स जे आहेत, तर ते मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. मग या ठिकाणी बघा, सुरुवातीला तुमची स्क्रीनिंग टेस्ट होत असते. स्क्रीनिंग टेस्ट जी आहे, तर ती 20 मार्क्सला असते. मग त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट 10 मार्क्ससाठी. त्यानंतर जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तर तो एक्सपिरियन्स म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स 10 मार्क्ससाठी कन्सिडर केला म्हणजे 10 पैकी तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि त्यानंतर मग तुमचं उरलेले आहेत 10 मार्क्स. मग ते आहे व्हायवासाठी. अशा प्रकारे तुमचे टोटल 50 मार्क या ठिकाणी दिलेले आहे बघा. आउट ऑफ 50 मार्क्सचा तुमचा रिझल्ट जो आहे, तर तो रिझल्ट लावला जातो. या ठिकाणी बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बघा 20-20 मार्क्स पडलेले आहे. आउट ऑफ पडलेले आहे. बघा, तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे विद्यार्थ्यांना बघा स्क्रीनिंग टेस्टमध्ये टोटल 20 पैकी 20 मार्क्स पडलेले आहे. मग पुढची जी स्टेप असते तर ड्रायव्हिंग टेस्ट. ड्रायव्हिंग टेस्टला बघा काहींना 7, 7.5, काहींना 9.5 सुद्धा पडलेले आहेत. 8.5 त्यानंतर अजून जवळपास 9.5 पर्यंत हायेस्ट मला या ठिकाणी दिसत आहे. या लिस्टनुसार 9.5 म्हणजे 9.5 मार्क्स सुद्धा विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. त्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तर त्यामध्ये बघा काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स पण पडलेले आहे. 10 पैकी 10 त्यांना मिळालेले आहे. अशा प्रकारे बघा इथे पण आहे, इथे पण आहे बघा या ठिकाणी. त्यानंतर काहींना 7 आहे, 6 आहे. असे मार्क्स पण त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा आहे व्हायवा. बघा काहींना व्हायवामध्ये काहींना 10 मार्क्स आहे, पण व्हायवाला 3च मार्क्स आहेत. असू द्या, काही अडचण नाही. परंतु बघा तुमचा रिझल्ट जो आहे तर त्या ठिकाणी दिसत आहे. व्हायवा जो आहे तर तो 10 मार्क्सला होता. काहींना 8 पडलेला आहे, काहींना 3.5 आहे, काहींना 3 आहे, काहींना 6.5 पण पडलेले आहे, 7 आहे. बघा या ठिकाणी अ, किती दिले हायेस्ट बघू शकतो आपण 7, 8, 8चा पण आहे, 9चा बघूयात 9चा हायेस्ट आहे का? 8चा मला या ठिकाणी हायेस्ट जो आहे तर तो व्हायवामध्ये दिसत आहे.
आणि बघा या विद्यार्थी मित्रांनो, काहींना एक्सपिरियन्समध्ये जास्त आहे, काहींना ड्रायव्हिंग टेस्टमध्ये जास्त आहे आणि स्क्रीनिंग टेस्टमध्ये तर सर्वांना आउट ऑफच आहे. म्हणजे बघा तुमचे एक ना एक स्टेप जी आहे तर ती सर्वात इम्पोर्टंट आहे. एक्सपिरियन्स असू द्या, एक्सपिरियन्स पण त्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता किंवा तुमची ड्रायव्हिंग टेस्ट असेल त्याच्यात पण तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. आणि त्यानंतर व्हायवा झाल्यानंतर टोटल म्हणजे 20 स्क्रीनिंग टेस्टचे, ड्रायव्हिंग टेस्टचे 10 मार्क्स आणि त्यानंतर एक्सपिरियन्सचे 10, व्हायवा 10 अशा प्रकारे तुमचा 50 मार्कचा जो आहे तर तो रिझल्ट या ठिकाणी लावलेला आहे. बघा या ठिकाणी 42 त्यानंतर काही 38 आहे. आपण बघूयात हायेस्ट कितीचा आहे. 45 आहे बघा या ठिकाणी. अजून बघूयात. तर जवळपास 45चा मला या ठिकाणी हायेस्ट जो आहे 50 पैकी 45.5 हा तुम्हाला या पी-डी-एफ नुसार तुम्हाला कट ऑफ जा म्हणजे हायेस्ट स्कोर जो आहे तर तो दिसत आहे. अशा प्रकारे जे 35 विद्यार्थी होते तर त्यांनी या स्टेप ज्या आहेत त्या कंप्लीट केलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग फायनल जे सिलेक्ट होणार आहे त्यांची पण त्यांनी लिस्ट दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी बघा त्यांचा सीरियल नंबर, सीट नंबर, रजिस्ट्रेशन आयडी आणि त्यांचं नाव दिलेलं आहे. बघा 45.5 हायेस्ट आहे. अजय महादेव गाळ गालंडे यांना पडलेले आहे बघा. त्यांचा डेट ऑफ बर्थ पण त्यांनी दिलेला आहे. तर बघा टोटल 11 विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी सिलेक्ट केलेले आहे. मग त्यांची पुढची काही स्टेप्स असतील का व्हेरिफिकेशनच्या तर खाली नोट्समध्ये त्यांनी दिलेलं आहे. The candidates who have a secure equal marks, the scrutiny in the select list decide according to age. ज्या विद्यार्थ्यांचं बघा एज जे आहे सॉरी मार्क्स जे आहे तर ते इक्वल आहे. मग त्यांचं डेट ऑफ बर्थ नुसार त्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे. म्हणजे ज्याचं एज जास्त आहे तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्यामध्ये अकॉर्डिंग दोघांचं समजा या विद्यार्थ्यांमध्ये काहींचं एज ज्यांचं जास्त जास्त आहे मग त्याला प्रेफरन्स तो दिला जाईल. त्यानंतर बघा द सिलेक्ट लिस्ट शाल बी व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ 2 इयर. 2 इयर्ससाठी ही व्हॅलिड लिस्ट जी आहे तर ती असणार आहे. Appointment of the candidates are adjust to medical examination. बघा तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे म्हणजे मेडिकल तुमचं होणार आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं होणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन ह्या तुमच्या 2 आता स्टेप फायनल राहिलेल्या आहेत. त्या झाल्यानंतर फायनल तुम्हाला जॉइनिंग जे आहे ते जॉइनिंग मिळणार आहे. बघा 12 फेब्रुवारी 2026 ला ही लिस्ट जी आहे तर ती लिस्ट लागलेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी स्टाफ कार ड्रायव्हरची भरती निघालेली होती 11 जागांसाठी, तर त्याचं आता फायनल जी लिस्ट आहे, तर ती लिस्ट लागलेली आहे. जे 11 जागा होत्या, 11 विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. याच्यामध्ये आता 2च राहिले. एक मेडिकल राहिलेलं आहे, दुसरं आहे पोलीस व्हेरिफिकेशन. बस 2 स्टेप झाल्यानंतर तुम्हाला जॉइनिंग जे आहे, तर ते जॉइनिंग भेटून जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जॉब रिलेटेड मी इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. तसेच एज्युकेशन रिलेटेड, बाकी ॲडमिशन प्रोसेस असेल, खूप सारी माहिती जी आहे तर ती आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे पोहोचवत असतो किंवा देत असतो माहिती. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील, ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते अपडेट भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.